आपण पाहिलं केंद्रीय निवडणूक आयोगाची निकालाआधी पत्रकार परिषद सुरू आहे। या पत्रकार परिषदेचे अपडेट्स पाहणार आहोत। मात्र आता एक ब्रेकिंग बातमी आहे ती म्हणजे ठाण्यामध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे। ठाण्यामध्ये पावसाने हजेरी लावलेली आहे। हवेत गारवा निर्माण झालाय आणि त्यामुळे ठाणेकरांना उकाड्यापासून हा नक्कीच दिलासा म्हणावा लागणार आहे। तर ठाण्यामध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे। थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी अजित मांढरेकडे। अजित, ठाण्यात पावसाला सुरुवात झाली आहे, पावसाचं आगमन राज्यात झालं असं म्हणायचं का? ज्या रीतीनं काल हवामान खात्याचा अंदाज आला होता, केरळमधून मान्सून जो आहे तो पुढे दाखल झालेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये तो कोणत्याही क्षणी दाखल होईल हे बाकी जे आहे ते हवामान खात्याने वर्तवलं होतं आणि यानंतर आज ठाण्यामध्ये जो पाऊस पडतोय खरं तर अवकाळी पाऊस किंवा मान्सूनपूर्व पाऊस जो आहे तो जेव्हा येतो तेव्हा तो काही मिनिटांपुरता असतो किंवा एकदम जोरदार येतो। पण जसा हा पाऊस आपण पाहिला तर जसा पावसाळ्यामध्ये रेग्युलर पाऊस जसा पडतो तसा हा पाऊस जो आहे तो पावसाळ्यात सरी ज्या आहेत त्या इथे आपल्याला दिसतात पडताना। त्यामुळे पावसाळा महाराष्ट्रामध्ये मान्सून दाखल झाला असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। संपूर्णपणे आपण पाहू शकता की रस्त्यामध्ये पूर्णपणे रस्ते जे आहेत ते पाण्याने भिजलेले आहेत। गरम जो उकाडा आहे त्या उकाड्यामधून ठाणेकरांना काहीसा दिलासा मिळेल। त्यातूनच ज्या पद्धतीनं गेली काही दिवस आपण जर पाहिलं तर जो उकाडा होत होता, तापमान जे आहे ते मोठ्या प्रमाणात वाढलेलं होतं, तो ते तापमान कुठेतरी कमी होण्यामध्ये मदत होईल। पण हा पाऊस असाच रेग्युलर सुरू राहिला तर लोकांना रिलीफ मिळेल। हा पाऊस थोडा वेळ पडून गेला किंवा काही काळ पडून गेला त्यानंतर मात्र मोठ्या प्रमाणात गरम व्हायला सुरुवात होईल। त्यामुळे मान्सून दाखल झालाय का महाराष्ट्रामध्ये हे या पावसाच्या आणखीन किती वेळ चालेल यावरून स्पष्ट होईल आणि त्याचबरोबरीनं हवामान खातं जे आहे ते थोड्याच वेळात याबद्दल आपली भूमिका जाहीर करतील आणि त्यावरून स्पष्ट होईल की मान्सून महाराष्ट्रात दाखल झालाय का। पण अतिशय सुखद अनुभव मिळतोय, भरपूर गरमी आहे आणि त्यात हा पाऊस जो पडतोय त्यामुळे लगेच ओलावा आणि गारवा वातावरणात निर्माण झालेला आहे। निश्चितच धन्यवाद अजित या सविस्तर माहितीसाठी।